अरुणाजी, तुम्ही मराठी सिनेमे सुद्धा खूप केलेले आहेत आणि त्यातली प्रत्येक भूमिका आता सुद्धा आमच्या लक्षात आहे. मग एक गाडी बाकी अनाडी असू देत किंवा चंगू मंगू असू देत, या सगळ्या भूमिका आता आंधळा मारतो डोळा लावणं केलं. तिकडेच मला यायचंय. दादा कोंडकेंच्या आंधळा मारतोय डोळा. तर दादांच्या सिनेमातून तुमची मराठीत एंट्री झाली एका गाण्यामधून, तो अनुभव काय होता? ती निलेश, ती फिल्म यायच्या आधी यांचा बॉम्बे टू गोवा हिट झालेलं पिक्चर आणि साध्या घरामध्ये अरुणाजी राहत होत्या आणि त्यांना वाटत होतं आता पिक्चर हिट झाल्यानंतर हिरोईनला असताना आता अब तो मैं हिरोईन बन गई हूँ, अब प्रोड्युसर लोगों की. आम्ही त्यावेळी एकदम मी पॉप्युलर नव्हते ना. आमच्या घरी काय, आम्ही फार गरीब फॅमिलीमधनं, तर आमच्या घरी चांगला कप बसी काही नव्हतं. तर मला वाटले की हे पिक्चर सुपरहिट झाली आहे आणि कारवासुद्धा, दोन्ही पिक्चर संगती लागले. हे थिएटरमध्ये आहे, सुपरमध्ये आहे, ड्रीमलँडमध्ये आहे आणि दोन्ही सिल्वर जुबली. आता तर खूप पिक्चर येणार माझ्याजवळ आणि लोक येणार माझ्या घरी, प्रोड्युसर येणार, तर माझ्याजवळ कब्बशी चांगली नाही, ताबडतोब घेऊन आली आणि सगळं ठेवलं. 2 वर्षी कोणी आलं नाही. दादा कोंडकेची हे पहिली पिक्चर आली माझ्याजवळ. क्या बात आहे. अशोक सराफ यांच्यासोबत सुद्धा तुम्ही खूप काम केलेलं आहे. आय लव्ह अशोक सराफ. ही इज अ फैंटास्टिक एक्टर, फैबुलस मैन, सुपर ह्यूमन बीइंग. वही मुझे लेके गए गाड़ी बाकी अनाड़ी में और चंगू मंगू में. फर्स्ट ऑफ ऑल चंगू मंगू में नहीं करने का. मैं कहा मेरे को नहीं आता मराठी, मेरी इज्जत जाएगी, वो जाए. अरे पर मैं हूं ना, तू क्यों डरते? वाह. एक लाइन करेंगे, बस एक लाइन करेंगे. नहीं तो मैं डर के मारे कर ही नहीं रही थी मराठी फिल्म. ही पुश्ड मी, बट आई थैंक हिम फॉर पुशिंग मी. क्या बात है, क्या बात है. तर आज हे पाहुणे आमच्याकडे आले, आमच्या विनंतीला त्यांनी मान दिला. या मंचातर्फे आणि SL विजन यांच्यातर्फे सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर या दोनही दिग्गज अभिनेत्रींना येवल्याच्या कापसे पैठणी यांच्याकडून मिळते एक छानशी मराठमोळी पैठणी. चला हवा येऊ द्या.